नमस्कार. तो मी नवेच नाटकातला लखोबा लोखंडे आठवत असेल ना, त्याचीच आता ती मी नवेच अशी आवृत्ती निघाली. मी बाबा रामदास म्हणून एक आहेत, त्यांना पण मी कधी कधी फॉलो करते. त्यांनी पंजाबमधली एक गोष्ट सांगितली. सुखदर्शन कौर नावाच्या एका बाईला एक हरप्रीत म्हणून मुलगी, जिला हॅपी म्हणून पण शॉर्टमध्ये बोलवलं जातं, आणि मनप्रीत म्हणून एक मुलगा. तर हरप्रीतने तिथे अशी पद्धत आहे की जर कोणी कॅनडाला मुलगी गेली तर जायच्या आधीच इथल्या कुठल्या तरी मुलाबरोबर ते लोक, म्हणजे त्या मुलाकडूनच पैसे घेतात, 20-25 लाख रुपये, आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून जातात आणि त्याच्याकडून पैसे घेऊन जातात. आणि ह्याच्यावर बोलीवर की तिचं स्टुडंट विजा झाल्यानंतर वर्क परमिट मिळेल तिला, आणि वर्क परमिट मिळाल्यानंतर स्पाऊस विजा मिळेल, त्यावेळेला ती त्याला तिथे घेऊन जाणार. आणि हे 3-4 वर्षाचं प्रोसेस असतं, त्याच्यासाठी ते 20-25 लाख रुपये इन ॲडव्हान्स दिलं जातं. अशा पद्धतीने ही हरप्रीत अलायस हॅपी एका मुलाकडून पैसे घेऊन गेली, तिकडे कॅनडामध्ये सेटल झाली, आणि नंतर पुढे तिचाच फोटो घेऊन तिच्या आईने सुखदर्शन कौरने जवळजवळ 12 लोकांना असं फसवलं की ती लग्न करायचं. आणि ऑनलाईन तिचा फोटो वगैरे राखून ऑनलाईन अगदी विधिवत अरेंज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं जायचं. अगदी हॉल बिल, बँक्वेट हॉल वगैरे घेऊन ती ऑनलाईन सगळं चालायचं, आणि 20-25 लाख रुपये घ्यायचे अशा पद्धतीने. तर भटिंड्याच्या एका मुलाकडून अशाच पद्धतीने 5 लाख रुपये घेतले. आणि सुखप्रीत म्हणजे सुखदर्शन म्हणजे आईने मुलीला व्हॉइस मेसेज घालताना चुकून तो भटिंड्याच्या मुलालाच गेला की मी अशा दुसऱ्या मुलाकडून एवढे घेतलेले आहेत पैसे, तर तू त्याच्याशी पण बोल आणि ह्याच्याशी पण बोल, ह्याच्याकडून अजून एवढे यायचे आहेत. मग त्या भटिंड्याच्या मुलाला शंका आली आणि त्याने अजून एका वेगळ्या नंबरवरून तिसऱ्या मुलाच्या नावाने त्या मुली, म्हणजे मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे म्हणून सांगितलं. आणि तो ट्रेस करत राहिला, आणि खन्ना या गावी एका बँक्वेट हॉलमध्ये ऑनलाईन साखरपुडा होत असताना पोलिसांना घेऊन तो तिथे गेला. आणि मग पोलिसांनी सुखदर्शन कौरला, तिचा मुलगा मनप्रीत सिंगला, आणि एक अशोक कुमार म्हणून एक तो मिडल मॅन कमिशन एजंट, अशा तिघांना पकडलं आहे. आतापर्यंत 12 लोकांनी तिने लग्न केले. असंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कुठल्या, म्हणजे पहिला जो मुलाकडून पैसे घेऊन ती गेली त्याच्याबरोबर पण पेपर मॅरेजच, कुठल्याही याच्याबरोबर लग्न होऊन कॉन्झुमेट झालेलं नाही आहे. 12 लोकांबरोबर लग्न केलेले आहे. त्यातलं पहिलंच लग्न फक्त ते जे काय असेल ते फक्त पेपरवरचं, बाकीचं सगळं ऑनलाईन मॅरेज आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे जे 12 लोकांनी जे कंप्लेंट केले आहे त्याच्यामध्ये 1,25,00,000 आतापर्यंत त्यांच्यावर आरोप आहे. असली अमाऊंट काय पटकन मिळत नाही, कारण ते लगेच विल्हेवाट लावली जाते. तर आता ह्यात फक्त तिघांना पकडलंय आणि 12 फिर्यादी आहेत की आम्हाला ह्या लोकांनी आमच्याकडून फसवून लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं, आणि आमच्याकडून कोणाकडून 10 लाख, कोणाकडून 25 लाख, कोणाकडून 20 लाख अशा पद्धतीने एक आतापर्यंतची तक्रार आहे ती 1,25,00,000 आहे. तर आता बघा, बायका कुठेच कमी नाही पडणार म्हणून सांगितलं आहे. आता ह्याच्यातही तो मी नव्हेच कशाला, आता ती मी नव्हेच. ती तर अजूनपर्यंत हरप्रीत अलायस हॅपी ती अजूनही कॅनडाला आहे, त्यामुळे तिला अटक झालेली नाही. जिच्या नावावर फसवलं गेलं आणि जी फोनवर गोड बोलून म्हणजे
तिचा पण त्या अपराधामध्ये भाग आहे, गोड बोलण्याचा आणि प्रॉमिस करायचा, तुम्हाला घेऊन जाते, आता माझं झालं, आणि एकाला फसवलं, हो आता वर्क इजा येतोच आहे, थोड्याच दिवसात येतोय, मग तुलाच बोलवणार, लवकर तुला बोलवून घेते, थोडेच दिवस थांब, असं करून, आणि मग नंतर काही फोन उचलायचे नाहीत वगैरे, अशा पद्धतीने फसवायचं. बघा किती हे आहे. आणि हा कॅनडामध्ये म्हणे व्यापार चालला होता. आत्ता ते कॅनडाचा ट्रुडोचं वगैरे वादावादी झाल्यानंतर कमी झालं. तोपर्यंत 2-4 वर्षापर्यंत ते म्हणतात की कॅनडाला मुलं लपून छपून काही करून, म्हणजे कसंही काही पण आम्हाला तिथेच जाऊन काम करायचं आहे, अशा पद्धतीने तिथे वेड आहे. कुठे? पंजाबमध्ये, की कॅनडामध्ये स्वर्ग आहे, पण इथे जे स्वर्गासारखी भूमी आहे तिथे काम करायला त्यांची तयारी नसते, अभ्यास करायची तयारी नसते. म्हणून अशा ज्या शिकू शकतात मुली त्यांच्या मागे लागायचं. म्हणजे जर त्यांना ते जर स्वतः अभ्यास करू शकले तर ते स्टडी विजावर जाऊ शकले असते. त्यांना अभ्यास नाही करायचा ना, त्यांना अभ्यास करायचा आहे ना, त्यांना आहे त्या शेतात घाम गाळून काम करायचं आहे. ती शेती कचऱ्याच्या ह्याने विकायची. अशा मुलींना बरोबर जायचं आणि कॅनडामध्ये गेल्यावर तिथे स्वर्ग मिळतं असं ह्या मुलांना वाटतं. आणि अशा वाटणाऱ्या मुलांना त्या मुलीने फसवलं असं म्हणजे त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय बाबा रामदास यांनी, की अशा किती केसेस आहेत. तुम्ही म्हणे पंजाबचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळतील किती मुलींनी अशा पद्धतीने मुलांना फसवलेलं आहे. आणि कितीतरी लोक तिथे जाऊन फसलेले आहेत कॅनडाला जाऊन, तर त्यांचे व्हिडिओ पंजाबमधनं येतात. तरीसुद्धा पंजाबमध्ये जायचं वेळ, पंजाबमधून कॅनडात जायचं वेळ अजूनही संपलेलं नाही. काय कोणाला काय बोलावं हेच कळत नाही. तुम्ही माझं ऐकताय ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.